प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली सीईटी नीट साठीची विजेता 2025 ही सिरीज सुरू आहे। आजचा 6वा भाग मी करते आहे आणि चॅप्टर आपण घेतलेला आहे केटीजे अँड रेडिएशन पैकी 5व्या भागात आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस याच्यावरची डिटेल थिअरी, त्याच्यानंतर पीवायक्यू कसे विचारले जातात हे सगळं आपण त्याच्यात पाहिलं आणि आज डिटेलमध्ये आपण रेडिएशनचा भाग पाहणार आहे। मग आता बघा, आपल्याला रेडिएशन म्हणजे काय, तर आपल्याला जी हीट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात मिळते त्याला आपण रेडिएशन असं म्हणतो। समजा ही बॉडी आहे आणि याच्यावर जर अशी रेडियंट हीट पडली तर त्याला रॅडियंट एनर्जी किंवा रॅडियंट हीट असं म्हणायचं। आणि ही जर क्यू किमतीची हीट पडली तर पैकी ती बॉडी काय करते, ज्या बॉडीवर ती हीट इन्सिडंट असते ती बॉडी काही पार्ट मध्ये तिला ऍब्झॉर्ब करते। मग जी हीट त्या बॉडीने ऍब्झॉर्ब केली त्याला काय म्हणायचं, क्यू ए। जी रिफ्लेक्ट केली तिला म्हणायचं क्यू आर आणि जी ट्रान्समिट केली त्याला म्हणायचं क्यू टी। समजलं? म्हणजे क्यू बरोबर काय असतं, तर क्यू दॅट इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी। आता ही जर 100 जूल असेल तर समजा तिने 20 जूल ऍब्झॉर्ब केली, 30 जूल रिफ्लेक्ट केली आणि 50 जूल ट्रान्समिट केली, तर ही बेरीज आणि ही बेरीज इक्वल यायला पाहिजे। हे 100 आणि 100, मग कदाचित हे 100 असेल तर सगळीच्या सगळी ती बॉडी ऍब्झॉर्ब करू शकेल। आलं लक्षात? आणि क्यू आर आणि क्यू टी 0 पण असतील। आलं का लक्षात? हे कसंही असू द्या, फक्त ही बेरीज आणि ही बेरीज काय आली पाहिजे, इक्वल आली पाहिजे। मग आता बघा, आपल्याला टर्म शिकायची आहे कोइफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन। आता 3 प्रकारचे आपल्याला कोइफिशिएंट शिकायचे आहेत। मग आता बघा, कोइफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, आता इथे ना नीट शब्द लक्ष द्या, कोइफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन यालाच ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर असा शब्द वापरलाय बघा। 2024 ला जो पीवायक्यू वापरलाय त्याच्यामध्ये हाला शब्द वापरलाय ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर आणि अजून एक शब्द आहे ऍब्सॉर्प्टिव्हिटी। कुठलाही शब्द वापरला तरी कन्सेप्ट तीच राहते जी ए ह्या नावाने डिनोट केली जाते। मग काय आहे ए बरोबर, तर ही जी पडलेली हीट आहे आणि ऍब्सॉर्ब केलेली हीट आहे, तर ऍब्सॉर्ब केलेली हीट रॅडियंट हीट डिवायडेड बाय इन्सिडंट हीट याचा जो रेशो आहे ना त्याला म्हणायचं कोइफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर और ऍब्सॉर्प्टिव्हिटी। काही शब्द वापरू द्या। आता याचं युनिट आणि याचं युनिट सेम आहे आणि म्हणून ही युनिटलेस क्वांटिटी आहे। आलं का लक्षात? आणि नेहमी हे इक्वल तरी असेल नाहीतर हे कमी तरी असेल याच्यापेक्षा, म्हणजे कोइफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन हा एकतर 1 असेल, दोन्ही सारखं असेल तर, आणि हे जर छोटं असेल तर इट इज लेस दॅन 1। समजलं का? तर या पद्धतीने मग हा एक कोणा करता असतो, तर परफेक्टली ब्लॅक बॉडी करता जेवढी हीट पडली तेवढी जिने ऍब्सॉर्ब केली त्या बॉडीला आपण म्हणतो परफेक्टली ब्लॅक बॉडी। आणि फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी क्यू दॅट इज इक्वल टू क्यू ए अँड देअरफॉर ए दॅट इज इक्वल टू 1 फॉर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी। आणि आयडियल परफेक्टली ब्लॅक बॉडी अजून तरी अस्तित्वात नाही, पण लॅम्प ब्लॅक, प्लॅटिनम ब्लॅक, गोल्ड ब्लॅक ह्या 97% रॅडियंट हीट काय करतात, ऍब्सॉर्ब करतात। आलं का लक्षात? आणि इतर बॉडीसाठी ही हीट याच्यापेक्षा कमी असते, म्हणजे फॉर ऑर्डिनरी बॉडी कोइफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन दॅट इज ऑलवेज लेस दॅन 1। समजलं? परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी तो ए आहे आणि म्हणून 2000 सीईटी 2024 ला आलेला पीवायक्यू आहे बघा की ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी दॅट इज इक्वल टू आन्सर येईल 1। समजलं? प्रश्नांचं स्वरूप लक्षात घ्यायचं बाळांनो। मग आता बघा दुसरं काय, तर कोइफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन और शब्द वापरलाय रिफ्लेक्टन्स। समजलं? मग आता बघा इथे काय, तर त्याला आर या नावाने डिनोट केलं जातं। दॅट इज इक्वल टू जेवढी हीट रिफ्लेक्ट केली त्या बॉडीने
आणि डिवायडेड बाय इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय दॅट बॉडी डिवायडेड बाय टोटल रॅडियंट हीट इन्सिडंट ऑन इट. परत आता हे जे काही आहे तर ही नेहमी छोटी असते याच्यापेक्षा, म्हणून आर दॅट शुड बी लेस दॅन 1. आलं का लक्षात? आणि तिसरी गोष्ट कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन और ट्रान्समिटन्स. काय म्हणायचं याला? ट्रान्समिटन्स. म्हणजे काही नावाने विचारलं तर फरक पडत नाही, म्हणून हे नाव नीट लक्षात ठेवा. आणि आता बघा TR दॅट इज इक्वल टू QT डिवायडेड बाय Q. समजलं? म्हणजे ट्रान्समिट केलेली हीट डिवायडेड बाय टोटल इन्सिडेंट रेडियंट हीट याचा जो रेशो आहे त्याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, आणि इट इज ऑलवेज लेस दॅन 1. हे 1 पेक्षा छोटे असतात. मग आता बघा आपल्याला एक प्रूफ घ्यायचं आहे की आता हे जे इक्वेशन आहे आपल्याकडे QA प्लस QR प्लस QT, दिस इज इक्वेशन नंबर 1. डिवाइड ईच टर्म ऑफ दिस इक्वेशन बाय Q. मग आपण जर याला Q ने डिवाइड केलं तर QA बाय Q, QR बाय Q, QT बाय Q. याची व्हॅल्यू येईल 1. आता याची व्हॅल्यू टाकता येईल A, याची व्हॅल्यू टाकता येईल R, आणि याची व्हॅल्यू टाकता येईल TR, आणि हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आणि याच्यावर खूप सारे न्यूमरिकल्स सोडवायला येतात. समजलं का? तर या पद्धतीने हे झालं तुमचं कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन परफेक्टली ब्लॅक बॉडी. समजलं का? आता आपल्याला शिकायचंय बघा इमिसिव्ह पॉवर. काय शिकायचंय? इमिसिव्ह पॉवर. आता इमिसिव्ह पॉवर पाहण्यापूर्वी आपण 2 प्रकारचे सबस्टन्सेस आधी शिकू बघा. डायथर्मॅनस सबस्टन्सेस. मी नेहमी सांगते की याचे जे उदाहरणं असतात ते उदाहरणं चांगले करा. का? तर आता बोर्ड परीक्षेला तुम्हाला याचा MCQ आला होता. डायथर्मॅनस सबस्टन्सेस अँड अथर्मॅनस सबस्टन्सेस. आता बघा इथं सोपं लक्षात ठेवायचं. SQT आणि इकडे डाय मीन्स S अँड अ मीन्स नो QT. म्हणजे ही इन्सिडेंट हीट पडली तर जी बॉडी अशी ट्रान्समिट करते तिला जे पदार्थ ही रॅडियंट पडलेली रॅडियंट हीट हे ट्रान्समिट करतात त्यांना डायथर्मॅनस म्हणायचं, आणि जे करत नाहीत त्यांना काय म्हणायचं? अथर्मॅनस सबस्टन्सेस. मग आता तुमच्याकडे इक्वेशन आहे बघा AR/TR. मग हे करतात म्हणून याला TR आहे, म्हणून दॅट इज इक्वल टू 1. आणि याच्यासाठी इक्वेशन काय येईल? A प्लस R, TR 0 आहे, तर दॅट इज इक्वल टू 1. आता तुम्हाला असे विचारतील की हे जे इक्वेशन आहे हे कोणाकरता आहे? तर हे अथर्मॅनस साठी आहे, किंवा हे इक्वेशन कोणाकरता आहे? तर डायथर्मॅनस साठी आहे. समजलं? मग आता बघा the substances which can transmitted radiant heat incident upon it, they are called as dithermalous substances, and the substances which do not transmit the radiant heat incident on it, they are called as athermalous substances. आता याचे एक्झाम्पल काय काय आहेत? ग्लास, क्वार्ट्ज, सोडियम क्लोराइड, NaCl म्हणजे सोडियम क्लोराइड, त्याच्यानंतर हायड्रोजन, ऑक्सिजन आणि ड्रायर एवढे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता इकडचे काय आहेत बघा? वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, त्याच्यानंतर मॉइस्चर आणि बेन्झीन. एक्सेट्रा. हे नीट लक्षात ठेवा. समजलं का? आता आपल्याला पाहायचंय रेडियंट पॉवर और रेडियंट एनर्जी. आता कन्सेप्ट शिकायची आपल्याला इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर. मग आता समजा ही अशी बॉडी आहे, त्याचा A हा सरफेस एरिया आहे.
मग आता ही जी बॉडी आहे हिला जर आपण हीट दिली तर ही अशी सगळ्या बाजूने काय टाकणार आहे, हीट बाहेर टाकणार आहे. मग आता बघा ही रॅडियंट इमिसिव्ह पॉवर किंवा रॅडियंट पॉवर ही काय असते, तर आता ह्या बॉडीने क्यू इतकी हीट बाहेर टाकली, क्यू इतकी अमाऊंटची हीट बाहेर टाकली, किती सरफेस एरिया टाकली आणि किती वेळात टाकली, 1 मिनिटात टाकली, 2 मिनिटात टाकली, अर्ध्या मिनिटात टाकली. आलं लक्षात. मग 1 मिनिट आलं ना तर टीची किंमत सेकंद मध्ये घ्यायची. नेहमी प्रॉब्लेम मध्ये टी हा मिनिट मध्ये दिलेला असतो तर आपण नेहमी चूक करतो, टीची किंमत 1 घेतो तर मिनिट हे असा युनिट नाहीये टाइमचं, ते सेकंद आहे. म्हणून इथं नेहमी हे प्रॉब्लेम सोडवताना काळजी घ्या की दिलेला टाइम हा सेकंदात करून घ्या जो दिला असेल तो. ठीक आहे. मग आता डेफिनेशन बघू की इमिसिव्ह पॉवर और radiant power of ही ऑर्डिनरी बॉडी आहे is defined as radiant heat or radiant energy. Heat is a form of energy म्हणून याला radiant heat म्हणू शकता, radiant energy म्हणू शकता. emitted per unit time per unit surface area किंवा आधी सरफेस एरिया घेतला मग टाइम घेतला तर काही फरक पडणार आहे का, नाही पडणार. परत एकदा सांगते काय, इमिसिव्ह पॉवर और radiant power of an ordinary body is defined as radiant heat or radiant energy emitted per unit time per unit surface area of a body. मग आता बघा तुम्हाला बऱ्याचदा एनर्जी रेडिएटेड असं विचारतात. मग एनर्जी रेडिएटेडचा फॉर्म्युला काय होईल, Q बरोबर R इंटू A इंटू टी आणि रेट ऑफ रेडिएशन असं देतात. तेव्हा काय घ्यायचं, तर रेट ऑफ रेडिएशन म्हटलं की dQ बाय dt हे घ्यायचं आणि दॅट इज इक्वल टू R इंटू A. समजल्या का नीट कन्सेप्ट. ही इमिसिव्ह पॉवर आहे, ही एनर्जी इमिटेड आहे आणि हा रेट ऑफ रेडिएशन आहे. किती वेळात किती हीट बाहेर टाकली. नीट लक्ष द्या, ह्या तिन्ही टर्म पण नीट लक्ष द्या. कळलं का. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी, ही बॉडी जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर इथं फक्त आरबी बरोबर काय येणार आहे, क्यू डिव्हायडेड बाय एटी. समजलं. फक्त शब्द काय वापरायचा की इमिसिव्ह पॉवर और radiant power of a perfectly black body is defined as radiant energy emitted, radiant heat emitted, कोणताही शब्द वापरा, per unit time per unit surface area of a perfectly black body. आणि इथं पण सेम येणार आहे. आता इथे अजून एक बदल करावा लागणार आहे आपल्याला. आता पुढची टर्म शिकायची आपल्याला, कोइफिशियंट ऑफ इमिशन. पण ती पाहण्यापूर्वी याचं एसआय युनिट, रॅडियंट इमिसिव्ह पॉवरचं किंवा रॅडियंट पॉवरचं एसआय युनिट, त्याचे डायमेन्शन आपल्याला पाहायचे. मग आपण बघू त्याचं एसआय युनिट. आता फॉर्म्युला असा आहे, मग याचं एसआय युनिट जूल आहे, हीट और एनर्जीचं. हे आहे मीटर स्क्वेअर आणि टाइमचं एसआय युनिट आताच सांगितलं सेकंद घ्यायचं. पण जूल पर सेकंद बरोबर वॅट असतं आणि म्हणून इथं ऑर या जूल पर सेकंदची किंमत वॅट टाकली आणि वॅट पर मीटर स्क्वेअर हे ईचं एसआय युनिट आहे. आता डायमेन्शन, आता हे नीट लक्षात ठेवा का तर पुढे स्टीफन्स बोल्ट्झमनचं कॉन्स्टंट आहे तिथं हे लागणार आहे. तिथं फक्त आपल्याला केल्विन रेस टू 4 ऍड करायचंय. इथं आलं का लक्षात. म्हणजे इमिसिव्ह पॉवर आणि सिग्मा डायमेन्शन सेमच आहे, थोडासा एक छोटासा तिथं बदल करायचा आहे आपल्याला. मग आता बघा, आता याचे डायमेन्शन्स काढू आपण. तर डायमेन्शन्स ऑफ आर दॅट इज इक्वल टू, आता हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, एनर्जीचे डायमेन्शन्स असतात m रेस टू 1, l रेस टू 2, t रेस टू -2 डिवाइडेड बाय एरियाचे डायमेन्शन्स आले l रेस टू 2 आणि टाइमचे डायमेन्शन्स आले t रेस टू 1. टोटल झाले l रेस टू 2, l रेस टू 2 कॅन्सल झाले आणि बघा l रेस टू 0, m रेस टू 1 आणि त्यानंतर t रेस टू -3 हे झाले डायमेन्शन. आणि सिग्माचे घ्यायचे ना बाळांनो, तर स्टीफन्स कॉन्स्टंट, तर इथं फक्त युनिट मध्ये येणार आहे केल्विन रेस टू 4, इथं पण येणार आहे केल्विन रेस टू 4 आणि डायमेन्शन्स मध्ये सुद्धा येणार आहे केल्विन रेस टू 4. लगेच सांगून टाकलं तुम्हाला. म्हणजे एवढाच बदल करायचा म्हणून दोन्ही नीट लक्षात ठेवा. आलं का लक्षात तुमच्या. हे सिग्माचे आहे आणि यातलं हे केल्विन रेस टू 4 काढून टाकलं की ते कशाचे आहेत, तर ते आहेत इमिसिव्ह पॉवर और रॅडियंट पॉवरचे. सगळ्यावर प्रश्न येतो. गणित याच्यावर सोडवायला येतं, याच्यावर येतं, याच्यावर येतं, एसआय युनिट येतं, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे डायमेन्शन्स येतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नीट करा. आता सिग्माचं हे परत सांगत बसणार नाही. आलं लक्षात. तर आता आपल्याला शिकायचंय कोइफिशियंट. आपल्याकडे एवढा वेळ नाही एक एक गोष्ट 10 वेळा करायला.
तर आता बघा, कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी, कोइफिशियंट ऑफ इमिशन, कोइफिशियंट ऑफ इमिशन और शब्द नीट लक्षात ठेवा, इमिसिव्हिटी, नोटेशन वापरायचंय स्मॉल ई, स्मॉल ई. मग आता काय आहे ई बरोबर, तर आता बघा ई दॅट इज इक्वल टू आर डिव्हायडेड बाय आर बी. आता तुमच्या समोरच आहे आर आहे. आर काय, रेडियंट पॉवर आहे किंवा इमिसिव्ह पॉवर आहे. कुणाची आहे, ऑर्डिनरी बॉडीची, आणि ही कुणाची आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडीची. आणि म्हणून कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी इज डिफाइंड as it is a ratio of emissive power of a ordinary body to the emissive power of a perfectly black body. परत दोन सारख्या क्वांटिटीचा भागाकार आहे म्हणून याला युनिट येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, ए ला, आर ला, टी आर ला आणि ई ला युनिट नाही, नो युनिट. इट हॅव नो युनिट. युनिट नाही म्हणून त्याला डायमेन्शन पण नाहीत. आलं लक्षात, नो युनिट अँड नो डायमेन्शन. समजलं का? मग आता बघा, इथे आपल्याला कोइफिशियंट ऑफ इमिशन झालं की आता ह्या ज्या दोन तुम्हाला हे शिकवलेले आहेत, तर इथे जर तुम्हाला हे आर लिहायचं असेल तर आता आर बरोबर काय झालं, तर आर बरोबर ई इंटू आरबी झालं. मग हे आरबीच्या स्वरूपात लिहायचं असेल ना, हे आरबी एवढी आहे तुमची. मग आता ऑर्डिनरी बॉडीची जर आर लिहायची असेल याच्या स्वरूपात, तर तुम्हाला याला फक्त कितीने गुणावं लागतं, तर जी परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर आहे, तर आर बरोबर ई इंटू क्यू इंटू एटी. आलं लक्षात, म्हणजे आर दॅट इज इक्वल टू ई इंटू आरबी. एवढंच तुम्हाला तिथं बदल करावा लागतो. हे नंतर आपण बघणारच आहोत. समजलं? स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ मध्ये हे आपल्याला लागणार आहे. समजलं? आता बघा, आपल्याला स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ए ब्लॅक बॉडी रेडिएशन हे शिकायचंय. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी डिस्ट्रीब्युशन, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. आता बघा, आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे. कशाचा ग्राफ काढायचा आहे, तर इकडे तुम्हाला घ्यायची आहे रेडियंट पॉवर. आता तुम्हाला पॉवर म्हणजे काय माहितीये, तर हे क्यू म्हणजे डब्ल्यू आहे. आलं लक्षात, एनर्जी किंवा वर्क डन. आणि डब्ल्यू बाय टी म्हणजेच क्यू बाय टी, म्हणजे हा क्यू बाय टीचा ग्राफ आहे, म्हणजेच पीचा ग्राफ आहे, आणि म्हणजेच रेडियंट पॉवरचा ग्राफ आहे. रेडियंट पॉवर अगेन्स्ट काय घ्यायचं आपल्याला, अगेन्स्ट घ्यायची वेव्हलेंथ, अगेन्स्ट घ्यायची वेव्हलेंथ. आता बघा, आता आपल्याला माहिती हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, आणि मग ही कशाच्या स्वरूपात बाहेर जाते ही एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात. मग जेव्हा वेव्ह येते ना बाळांनो, तेव्हा त्याला वेव्हलेंथ येते. समजलं का? आणि म्हणून मग आता काय करायचं, तर इथं हा ग्राफ काढताना, एक मिनिट, हा ग्राफ काढताना आधीच या पद्धतीने हे असा भाग काढून घ्यायचा. आता तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आला पाहिजे. आता तो हा सगळीकडे लागणार आहे आणि तो असा असतो, गॅमा एक्स युव्ही. त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी एक शॉर्टकट सांगते तुम्हाला, इन्फ्रारेड, मायक्रो आणि रेडिओ. समजला? मग आता बघा, इथं म्हणायचं गामा एक्स युव्ही इन माय रेंज, इन माय रेंज. बाळांनो, हा तुम्हाला सगळीकडे लागणार आहे फिजिक्स मध्ये, आणि म्हणून सुरुवातच आहे, म्हणून या पद्धतीने हा स्पेक्ट्रम लक्षात ठेवा. सीईटीला पण लागणार आहे, नीटला पण लागणार आहे. मग आता गॅमा म्हटलं की हा गॅमा, एक्स युव्ही म्हटलं की हे एक्स, ही गाडी, गॅमा एक्स युव्ही इन माय रेंज. आणि म्हणून मग हे आय म्हणजे इन्फ्रारेड, एम म्हणजे मायक्रो आणि आर म्हणजे रेडिओ. कळलं न्यूमॉनिक्स कसं लक्षात ठेवायचं? मग आता बघा, ही जी रेंज आहे ना, इथे म्हणायचं ही विजिबल रेंज आहे.
इकडच्या भागात आहे ना इथे इन्फ्रारेड आहे आणि इकडे बघा आता हे विजिबल झाले तुमचे अल्ट्राव्हायोलेट, त्याच्यानंतर हे विजिबल, अल्ट्राव्हायोलेट, त्याच्यानंतर विजिबल, हे युव्ही असे सेपरेट करून लिहायचे आणि इकडे लिहायचं इन्फ्रा झालं, हे बघा इन्फ्रा झालं, हे विजिबल झालं आणि इकडचा भाग असतो अल्ट्राव्हायोलेट, या स्पेक्ट्रम मधला अल्ट्राव्हायोलेट. कळलं का? मग आता काय करायचं, रेडियंट पॉवर अगेन्स्ट वेव्हलेंथ. मग आता तुमच्या असं लक्षात येईल की आपण वेगवेगळ्या टेम्परेचरला बॉडी ठेवू. आधी आपण ठेवली 3000 टेम्परेचरला, 3000 डिग्री केल्व्हिनला ठेवली. मग आता 3000 केल्व्हिनला ही बॉडी ज्या अशा हीट वेव्ह बाहेर टाकणार आहे तर त्यातल्या 80% वेव्हची वेव्हलेंथ सेम असते. समजलं का मी काय सांगते? 80% वेव्हलेंथची वेव्हलेंथ सेम असते. त्याला म्हणायचं लॅम्बडा मॅक्स. काय म्हणायचं त्याला? ही मॅक्सिमम वेव्हलेंथ नाहीये, तर ही मॅक्सिमम एनर्जी रेडिएटेड आहे. तर त्या 3000 साठी झाला लॅम्बडा मॅक्स. मग याचा जर ग्राफ काढायचा ना तर या पद्धतीने त्याचा ग्राफ काढता येईल आपल्याला. 3000 साठीचा हा झाला 3000 केल्व्हिन साठीचा ग्राफ. आता काय करायचं, तर आता 4000 साठीचा घ्यायचा. आता 4000 साठीचा घ्यायचा. हा झाला 4000 साठीचा. मग आता बघा आता काय होणार आहे, तर 3000 ला जी लॅम्बडा मॅक्स होती त्याच्यापेक्षा ही लॅम्बडा मॅक्स होती याची इकडं सरकली. आलं का लक्षात? मग आता बघा आता घ्यायचं 5000 साठी. कशासाठी घ्यायचं? 5000 साठी, 5000 केल्व्हिन साठी घ्यायचा. 5000 केल्व्हिन साठी घ्यायचा. आता लॅम्बडा मॅक्स त्याची अजून इकडं सरकली आणि पुढचं घ्यायचं 5500 साठी, 5500 साठी केल्व्हिन. ही लॅम्बडा मॅक्स अजून इकडं सरकली. म्हणजे जसं जसं तुमचं टेम्परेचर वाढत चाललं तशी तशी लॅम्बडा मॅक्स काय होत चालली? कमी होत चालली. मीन्स ऍज टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग लॅम्बडा मॅक्स गोज ऑन डिक्रीजिंग. समजतंय? आणि हाच जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ ऐवजी फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढायला लावला ना तर हा अशा पद्धतीने येईल. इकडं जर झुकेल, कारण वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी हे एकमेकाच्या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतात. आणि इथे तुमचा असं येईल बघा, ऍज टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. आलं का लक्षात? फ्रिक्वेन्सी हे दोन्ही नीट लक्षात ठेवा. याच्यावर पण न्यूमरिकल्स आहे. आणि हा ग्राफ काय सांगतो, तर एरिया अंडर जो कर्व आहे तर दिलेल्या वेळेत त्याने किती एनर्जी रेडिएट केली, किती हीट बाहेर टाकली, त्याची किंमत तुम्हाला हा एरिया अंडर कर्व देतो. म्हणजे तुम्ही काय काय शिकलात या ग्राफवरून? टेम्परेचर वाढलं की लॅम्बडा मॅक्स काय होत जाते? कमी कमी होत जाते. आलं लक्षात? त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी, त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी काय होत जाते? टेम्परेचर वाढलं तर फ्रिक्वेन्सी वाढत जाते. आणि एरिया अंडर दी कर्व दॅट गिव्स यू दी एनर्जी रेडिएटेड. मग आता बघा टेम्परेचर जर जास्त असेल तर 3000 ला जेवढे टाकले त्याच्यापेक्षा 4000 ला निश्चित जास्त, 5000 ला अजून जास्त आणि 5500 ला तर अजून जास्त. आलं का लक्षात? हे या ग्राफचं तुमचं नेचर सांगतं तुम्हाला. आणि याच्यावरून तुम्हाला एक लॉ मांडायचा आहे आणि तो लॉ आहे वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. काय आहे? वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता तो काय सांगतो, तर फॉर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी लॅम्बडा मॅक्स दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग टू रिमूव्ह दिस proportionality sign we have to put constant and that constant is Wiens constant. आणि ह्या विन्स कॉन्स्टंटची जी काही किंमत आहे तर ती आहे बघा 2.897 इंटू 10⁻³ मीटर इंटू केल्व्हिन. -3 मीटर इंटू केल्व्हिन. बघा 2008 आणि 2009 या दोन्ही वर्षी सीईटीला हे युनिट विचारलेलं आहे. समजलं का? आता कसं तयार करणार, तर लॅम्बडाचं युनिट मीटर आहे आणि टेम्परेचरचं युनिट काय आहे? केल्व्हिन आहे. समजलं? हे टेम्परेचरचं युनिट केल्व्हिन आहे आणि म्हणून त्याचं हे काय झालं? मीटर इंटू केल्व्हिन. त्यामुळं हे युनिट जे आहे हे चांगलं करून ठेवा. आणि याच्यावर जर न्यूमरिकल आले तुम्हाला तर मी सांगितलं इन्व्हर्स प्रपोर्शन असेल
तर तुम्हाला λ1 T1 दॅट इज इक्वल टू λ2 T2. मग यातलं कोणतंही दिलं, दोन वेव्हलेंथ दिल्या, एक कोणतंही टेम्परेचर दिलं तर राहिलेली चौथी क्वांटिटी तुम्हाला काढता येते विन्स डिस्प्लेसमेंट लॉ वरून. तर तुम्हाला ह्याही पद्धतीचे प्रॉब्लेम सीईटीला येतात. मग ह्या विन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये काय काय लक्षात ठेवायचं, लॉचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेव्हलेंथ आणि टेम्परेचर एकमेकाच्या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये बदलतात, पण टेम्परेचर आणि फ्रिक्वेन्सी एकमेकाच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये बदलतात. या विन्स कॉन्स्टंटचं याचा युनिट लक्षात ठेवायचं, मीटर इंटू केल्व्हिन. आलं लक्षात. आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल सोडवायचे. तर या पद्धतीने हा विन्स डिस्प्लेसमेंट लॉवर आपल्याला प्रश्न येतील. आता बघा, आता आपल्याला पाहायचंय किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. आता पाहायचंय किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. झालं, संपत आलंय, थोडंसं राहिले बघा. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन हा आला होता आता तुम्हाला. तर हे एकदम सोपं आहे. ए दॅट इज इक्वल टू ई और ए लॅम्बडा दॅट इज इक्वल टू ई लॅम्बडा. म्हणजे ऍब्सॉर्टिव्हिटी इज ऑलवेज इक्वल टू इमिसिव्हिटी. म्हणजे तुम्हाला असं येईल बघा की अकॉर्डिंग टू स्टीफन्स लॉ दिस इज द करेक्ट. मग इनव्हर्स प्रोपोर्शन देतील, डायरेक्ट देतील, असं काहीतरी देतील. समजलं का. मग कोएफिशिएंट ऑफ इमिशन, ऍब्सॉर्टिव्ह पॉवर और ऍब्सॉर्टिव्हिटी इज ऑलवेज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. एवढंच लक्षात ठेवायचं. मग आता घ्यायचा बघा स्टीफन्स बोल्ट्झमन्स लॉ. स्टीफन्स बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन. आता हा सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं, हा परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. फक्त तो आपल्याला ऑर्डिनरी बॉडीसाठी कन्वर्ट करता येतो. पण तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात इथं फक्त आर झालेलं आहे. तर तिथं आर नाही, तिथं आरबी करायचं आणि T⁴ करायचं. मग आता ही आरबी काय आहे, तर ही इमिसिव्ह पॉवर आहे कुणाची, परफेक्टली ब्लॅक बॉडीची. आणि यालाच आपण असं म्हणू शकतो की हे Q/T जे आहे ना, तर ह्या Q/T ची किंमत जर P टाकली तर P/A. समजलं. कधी कधी स्टेटमेंटवर पण तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो. आणि म्हणून इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग आता लक्षात ठेवा, तुम्हाला देताना टेम्परेचर आहे ना नेहमी डिग्री सेल्सिअस मध्ये देतात. मग आता ते कसं देतात, तर शेवटी 127, बघा शेवटी 27 असलेलं देतात डिग्री सेल्सिअस. तर सोपी ट्रिक सांगते, जेव्हा 27 येतात ना तर या आधीच्या आकड्यात 3 मिळवायचे. आलं का लक्षात. मग 3 आणि 4 म्हणजे 327 आलं की 400 डिग्री केल्व्हिन झालं ऍब्सोल्यूट टी. समजलं का. हे डिग्री केल्व्हिन मधलं. आणि इथे घेताना हे टेम्परेचर नेहमी डिग्री केल्व्हिन मधलं घ्यायचं. आता समजा टी 927 दिलं तुम्हाला डिग्री सेल्सिअस, तर 9×3 किती 12, डायरेक्ट 1200 करून टाकायचं डिग्री केल्व्हिन. समजलं. या आधीच्या आकड्यात आणि 0 आलं ना बाळांनो, 027 आलं ना, तर या 0 3 मिळवले तर टी बरोबर 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे कॅपिटल टी बरोबर 300 डिग्री केल्व्हिन. अंडरस्टूड ऑर नॉट. आणि 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं की 1 डिग्री केल्व्हिननेच वाढतं, हे पण लक्षात ठेवायचं. मग आता बघा इथे काय झालं, तर हा लॉ असा तयार झाला. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन स्टेट्स दॅट the emissive power or radiant power of a perfectly black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. किंवा याला तुम्ही म्हणता power radiated per unit area of a perfectly black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. And to remove this proportionality sign, we have to put constant, and that constant is called as the Stefan's constant. याला काय म्हणायचं, स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा. आणि मग ह्या सिग्माची व्हॅल्यू असते 5.67. आता सिग्माचा फॉर्म्युला काय झाला, सिग्मा दॅट इज इक्वल टू आरबी डिवायडेड बाय T⁴. आता आरबी काय आहे, QAT आणि T⁴. आता पैकी हा टी टाइम आहे आणि हा टी टेम्परेचर आहे.
तर 5.67 इंटू 10⁻⁻8 युनिट लिहू आपण जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड केल्विन रेस टू 4 और आता बघा जूल पर सेकंडलाच वॅट असं म्हणतो आणि म्हणून 5.67 इंटू 10⁻⁸ वॅट त्याच्यानंतर मीटर स्क्वेअर केल्विन रेस टू 4 हे झालं स्टीफन्स कॉन्स्टंट च व्हॅल्यू. हा कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू एवढी असते हे नीट लक्षात ठेवा. आता ऑर्डिनरी बॉडीसाठी हा लॉ जर लिहायचा झाला तर मी आताच सांगितलं आर म्हटलं की ई इंटू आरबी, ई इंटू आरबी. मग आता ई इंटू आरबी काय आहे तुमचं, तर आरबी आहे Q/AT आणि इंटू टी रेस टू परत 4. समजलं, आर दॅट इज इक्वल टू हे टी रेस टू 4. तर या पद्धतीने म्हणजे जी व्हॅल्यू तुम्ही आर लिहायचं असेल ना तर आता आर लिहिताना तुम्ही काय करणार, तर दॅट इज इक्वल टू ई इंटू सिग्मा इंटू टी रेस टू 4. सोपं लक्षात ठेवा, आरबीची किंमत टाकून द्या. या पद्धतीने हे ऑर्डिनरी बॉडीसाठी असेल तर इथं फक्त ई ने मल्टिप्लाय करायचं. समजलं का. आता त्याचं मगाशीच याचा युनिट तर सांगितलंच आहे. डायमेन्शन परत एकदा सांगते, सिग्माचे डायमेन्शन्स काय बघा, एल रेस टू 0, एम रेस टू 1, टी रेस टू -3, केल्विन रेस टू -4 हे झाले डायमेन्शन. ते पण येऊ शकतात म्हणजे आलेलेच आहेत. आणि आता बघा, आता आपल्याला अजून एक गोष्ट शिकायची की जर समजा ही बॉडी आहे आणि याच्या सराउंडिंगचं टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर टी आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर T0 आहे. मग आता जेव्हा T इज ग्रेटर दॅन T0 असेल, ह्या बॉडीचं टेम्परेचर जर जास्त असेल सराउंडिंग पेक्षा तर ह्या बॉडीची एनर्जी लॉस होणार आहे. का, तर हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर आणि म्हणून याचा जर लॉस काढायचा तर ह्या बॉडीने बाहेर टाकलेली जी एनर्जी आहे ती असणार आहे सिग्मा इंटू टी रेस टू 4 आणि ह्या बॉडीने ऍब्झॉर्ब केलेली एनर्जी असणार आहे सिग्मा इंटू T0 रेस टू 4 आणि म्हणून त्याचा जर रेट ऑफ लॉस घ्यायचा तुम्हाला dQ/dt घ्यायचा, रेट ऑफ लॉस ऑफ दॅट बॉडी दॅट इज इक्वल टू सिग्मा इंटू बघा टी रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. समजलं का. आणि जर ऑर्डिनरी बॉडीसाठी घ्यायचं असेल तर इथं फक्त ई इंटू सिग्मा इंटू टी रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 हा झाला ब्लॅक बॉडीसाठी आणि ह्या झाला ऑर्डिनरी बॉडीसाठी. म्हणजे ब्लॅक बॉडीहून ऑर्डिनरी बॉडीचं पण काढता येतं. आणि उलट असेल की जर ह्या बॉडीचं टेम्परेचर हे कमी असेल आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल तर ही बॉडी एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहे. आलं का लक्षात. आणि मग तिथं मात्र इथं T0 मायनस टी येणार आहे. एवढाच बदल होणार आहे. समजलं का. जेव्हा हिचं टेम्परेचर जास्त असतं सराउंडिंग पेक्षा तेव्हा एनर्जी लॉस होते आणि हिचं कमी असतं तेव्हा बॉडी एनर्जी ऍब्झॉर्ब करते. समजलं का. मग हे का इथं ठेवलं होतं तर. आणि आता खूप वेळा तुम्हाला कंपॅरिझनचे प्रॉब्लेम येतात आणि ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला टीची चौथी पॉवर लागते. म्हणून तुम्ही एक काम करायचं की 2चा चौथा घात, 3चा चौथा घात हे सगळे लर्नच करून ठेवायचे. असे 11च्या चौथ्या घात पर्यंत याचा अभ्यास करताना ते सगळे लिहून काढा आणि ते लर्न करा. आणि इथे रेडिएशन हा भाग संपलेला आहे. तर बघा, मी खूप फास्ट मध्ये तुमचा कमी वेळात व्हावा म्हणून हा भाग घेतलेला आहे. मला खात्री आहे की तो तुम्हाला समजला असेल. जर व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट टाकायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड अपकमिंग एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.